न्यूझीलंडला 4 विकेटने धूळ चारली. रोहितच्या नेतृत्वात 9 महिन्यात दुसरी आयसीसी जेतेपद. भारतात विजयाचा जल्लोष, अक्षरशः दिवाळी साजरी. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकून देशवासियांची मान गर्वाने उंचावली. दुबई येथे खेळल्या गेलेल्या आजच्या चित्तथरारक सामन्यात टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 4 विकेट्सने धूळ चारून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुबईत खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अपराजित राहिला आणि चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. या विजयाने भारतात अक्षरशः दिवाळी साजरी होत आहे. न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 49 षटकात 6 गडी गमावून 254 धावा करून विजय मिळवला. भारताने 9 महिन्यापूर्वी आयसीसी T20 वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हाही रोहित कर्णधार होता. रोहित आणि विराटसाठी ही 4थी आयसीसी ट्रॉफी आहे. अंतिम सामन्यात रोहित शर्माने तुफानी सुरुवात करून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. यापूर्वी भारताने 2002 मध्ये श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर केली होती, तर 2013 धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही ट्रॉफी जिंकली होती. कर्णधार म्हणून रोहित शर्माचे हे 9 महिन्यात दुसरे आयसीसी जेतेपद आहे. गेल्या वर्षी 29 जून रोजी त्याने T20 विश्वचषकही जिंकला होता. रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी करत 76 धावा केल्या. श्रेयस 48 धावा, KL राहुल, नाबाद 34 धावा आणि अक्षर पटेल 29 धावा यांनी धावांचा पाठलाग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गोलंदाजीत कुलदीप यादवने सर्वात मोठी भूमिका बजावली, कारण त्याने सलग 2 षटकात 2 बळी घेत सामना भारताच्या बाजूने झुकवला. त्याने सचिन, रवींद्र आणि केन विल्यमसन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. न्यूझीलंडकडून डॅरिल मशेल 63 धावा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.